प्रेमळ देवा, प्रभू येशूच्या नावात हा राखेचा बुधवार, पहिला उपवास तुझे लोक आजपासून करत असताना, लेन समयाला आजपासून सुरुवात झालेली असताना आमच्याशी बोल. आणि राखेचा बुधवार म्हणजे काय, राखेच्या बुधवारच्या मागचा इतिहास काय, राखेच्या बुधवारबद्दल तुझी योजना काय, या संदेशातून आम्हाला प्रगट कर येशूच्या नावात, आमेन. आपल्या सर्वांना लेनच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून पुढील 40 दिवस उपवास प्रार्थनेचे सुरू होत आहेत. पुढील 40 दिवस जगामध्ये फार मोठा उत्साह असणार आहे. कॅथोलिक असो, प्रोटेस्टंट असो, ऑर्थोडॉक्स असो, सिझेरियन ख्रिश्चन असो, मेनलाईन ख्रिश्चन असो, इंडिपेंडेंट इंटरडिनॉमिनेशनल ख्रिश्चन असो, सगळीकडे उपवास प्रार्थनेचं वातावरण असणार आहे. पुढचे 40 दिवस हे उपवास प्रार्थनेचे असतील. आणि आज पहिला उपवास असल्यामुळं या उपवासाची सुरुवात ॲश वेनसडे म्हणजे राखेचा बुधवार या दिवसाने होते. आणि म्हणून राखेचा बुधवार या दिवसाला, या शब्दाला खूप जास्त महत्त्व ख्रिश्चॅनिटीमध्ये किंवा ख्रिस्ती मंडळीमध्ये पाहायला मिळत आहे. आता लेंथ हा जो शब्द आहे हा इंग्लिश शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो स्प्रिंग टाईम, वसंत ऋतू. आणि मोस्टली आपल्या या 40 दिवसाची उपवास प्रार्थनेची सुरुवात राखेच्या बुधवारनी होती. आणि हा राखेचा बुधवार हा वसंत ऋतूमध्ये येतो. कधी फेब्रुवारीत सुरू होतं, कधी मार्चमध्ये सुरू होतं, पण सुरुवात होती ती वसंत ऋतूमध्ये. याच्यासाठी जो ग्रीक शब्द आलाय तो आहे तिसरा कोणता, याचा अर्थ होतो 40. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः 40 दिवस उपवास केले. आणि म्हणून या 40 दिवसांना एक आदर्श ठेवून ख्रिस्ती मंडळी देखील 40 दिवसाची उपवास करत असते. जुन्या काळात सुद्धा मोशे, इलिया यांनी 40 दिवस उपवास केल्याचा उल्लेख आहे. आणि हे सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर घेऊन ख्रिस्ती विश्वामध्ये अनेक लोक 40 दिवसाच्या उपवासाची त्या ठिकाणी सुरुवात करतात किंवा 40 दिवस ते उपवासामध्ये घालवतात. परंतु या 40 दिवसाच्या उपवासाची सुरुवात जी आहे ती राखेच्या बुधवारने होते. आणि म्हणजे राखेच्या बुधवाराला खूप महत्त्व आहे. राखेचा बुधवार याची सुरुवात करून देतो. जसं मी मंडळीच्या इतिहासाकडे येतो तर पहिल्या शतकामध्ये या 40 दिवसाच्या उपवासाची नोंद आम्हाला पाहायला मिळते. 3ऱ्या शतकामध्ये आम्हाला या 40 दिवसाच्या उपवासाची नोंद पाहायला मिळते. आणि 5व्या शतकामध्ये देखील पोप गेरी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक लेवलला जी मीटिंग झाली यातही आम्हाला 40 दिवसाच्या उपवासाची सुरुवात पाहायला मिळते किंवा उल्लेख पाहायला मिळतो. आता या 40 दिवसांच्या उपवासाचा उल्लेख जिथं जिथं आला त्याची सुरुवात पहिल्या दिवसाच्या उपवासाने होती. जर आम्ही पहिल्या शतकात गेलो तर पहिल्या शतकामध्ये या उपवासाची सुरुवात बुधवारने नाही झाली. या उपवासाची सुरुवात जी आहे ती रविवारने झाली. पहिल्या शतकामध्ये अशी प्रणाली किंवा मतप्रणाली ठेवण्यात आली की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे म्हणून आपण ईस्टरच्या म्हणजे पुनरुत्थानाच्या दिवशी उपवास करू. आणि हा होता 1 दिवसाचा उपवास. राखेचा बुधवारचा इतिहास चांगला समजून घ्या, कारण आजपासून राखेचा बुधवार सुरू होत आहे. आणि हा उपवास सुरू होत असताना माझी इच्छा आहे की तुमच्याकडं व्यवस्थित सर्व डिटेल्स असले पाहिजे. आणि म्हणून पहिल्या शतकामध्ये रविवार हा राखेचा रविवार होता, राखेचा बुधवार नाही. आणि तिथून आम्ही पाहतो की उपवास केला जायचा 1 दिवसाचा. थोड्याच दिवसानंतर याचं 3 दिवसामध्ये परिवर्तन झालं आणि मग तो शुक्रवार झाला, राखेचा शुक्रवार. शुक्रवार, शनिवार, रविवार, गुड फ्रायडे, गुड सॅटर्डे, गुड संडे असे 3 दिवस उपवासाचे सुरू झाले. पण तो होता शुक्रवार. आणि मग 315मध्ये जेव्हा निकेची धर्मपरिषद झाली आणि या ठिकाणी सगळे बिशप्स एकत्र आले त्यावेळेस तिथं निर्णय घेण्यात आला 40 दिवसाच्या उपवासांचा. आणि त्या ठिकाणी रविवार जो आहे तो शिफ्ट झाला बुधवारमध्ये. आणि तिथून सुरू झाला बुधवारचा उपवास. मी राख शब्द अजून याच्यात आणलेला नाही आहे. बुधवारचा उपवास, सुरुवातीला रविवारचा उपवास, नंतर शुक्रवारचा उपवास, मग आला बुधवारचा उपवास. आणि आम्ही पाहतो की तिथून 40 दिवसाचे उपवास जेव्हा सुरू झाले त्याची सुरुवात बुधवार करायला लागला. आता बुधवारने याची सुरुवात का झाली तर याचा जो मेन याच्या मागचा उद्देश आहे तो हा की ईस्टरच्या अगोदरचे 40 दिवस, ईस्टरच्या अगोदरच्या 40व्या दिवसाचा पहिला दिवस जो येतो बुधवार, याच्यामध्ये रविवार इन्क्लूड नाही. याच्यामध्ये रविवार धरल्या जात नाही. जर रविवार धरले तर हे जवळजवळ 45-46 दिवस होतात. आणि सुरुवातीला याच्यात रविवार पण धरल्या जायचा म्हणून हे 40 नाही तर जवळजवळ 45-46 दिवसाचे उपवास असायचे. पण 3ऱ्या शतकात जी बैठक झाली तिथं 40 दिवस फायनल झाले आणि त्याची सुरुवात झाली बुधवारने. आणि तेव्हापासून आला हा बुधवार. आणि तेव्हापासून मंडळी बुधवार या लेंथला बुधवारच्या दिवशी उपवासाने सुरुवात करते, ज्याला आज आपण राखेचा बुधवार म्हणून सुरुवात करत. बरं, आम्ही पाहतो की 5व्या शतकात
पोप गेरी यांनी जी बैठक घेतली सर्व लोकांना एकत्र घेऊन, त्या ठिकाणी याला राखेचा बुधवार म्हटलं गेलं. राखेचा बुधवार, ज्याला आपण राखेचा बुधवार म्हणतो. आणि तेव्हापासून या बुधवारमध्ये राख पण आली, राख पण या बुधवारमध्ये आली. परंतु जर आम्ही बायबलकडे गेलो आणि बायबलमध्ये उपवास पाहिले तर आम्हाला नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या उपवासामध्ये राख कुठं पाहायला मिळत नाही. परंतु आजही, आजचा पहिला दिवस आहे, तुम्ही पहा अनेक चर्चमध्ये, विशेष करून कॅथोलिक चर्चमध्ये डोक्याला राख लावले जाते. जर तुम्हाला आज कॅथोलिक लोक कोणी दिसले तर त्यांचं डोकं आवर्जून चेक करा, तुम्हाला डोक्यावर राख दिसेल. इवन प्रोटेस्टंट चर्चमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला राख वाटप केलेले पाहायला मिळते. आजच्या दिवशी मी या संदेशाच्या शेवटी या राखेबद्दल थोडं डिटेल बोलेल. फक्त आता माझा उद्देश जो तुमच्यासमोर या विषयाला घेऊन येतो हा आहे की हा राखेचा बुधवार तुम्हाला व्यवस्थित कळावा. आणि म्हणून सुरुवातीला बुधवार होता, सुरुवातीला रविवार होता, सुरुवातीला शुक्रवार होता, पण त्यात राख नव्हती, फक्त उपवास होता. पण 5व्या शतकात त्याच्यात राख आली. आणि आता ही राख त्याच्यामध्ये का टाकली या लोकांनी, किंवा राख त्याच्यामध्ये का आली? जर आम्ही जुन्या करारामध्ये गेलो आणि आम्ही जर जुन्या कराराचा अभ्यास केला, योबाचं पुस्तक 42 अध्याय आणि वचन 6, त्या ठिकाणी तो म्हणतो की मी पश्चाताप करत आहे परमेश्वरा राखेत आणि धुळेत बसून. जुना करार हा उपवासांचा करार आहे. त्यात खूप उपवास पाहायला मिळतील तुम्हाला. प्रत्येक काळामध्ये, वेगवेगळ्या राजांच्या काळामध्ये, संदेष्टांच्या काळामध्ये उपवास केले जायचे. आणि या उपवासामध्ये हे इस्रायल लोक 1 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 21 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, हे राखेमध्ये बसायचे, गोंताट घालायचे, आपल्या अंगाला राख चोळायचे. आणि म्हणून राख जी आहे आम्हाला जुन्या काळामध्ये एका विशिष्ट कारणाने पाहायला मिळते, शरीराला वेदना देणं. राख जेव्हा अंगाला लावतो, कधी तुम्ही पहा राख लावून चटका बसायला सुरू होते आणि त्यात ते उन्हात जाऊन बसायचे, त्यात गोंताट घालायचे, म्हणजे जीवाला पीडा देणं, हा जुन्या काळाचा कॉन्सेप्ट होता. आता आम्हाला तसं काही करायची गरज नाही, कारण येशू ख्रिस्ताने आपल्या सगळ्या पीडा स्वतःवर घेतलेल्या आहे. येशू ख्रिस्ताने आमची सगळी राख पण स्वतःवर घेतलेली आहे. परंतु मी तुम्हाला हे सगळं राख का या उपवासात ठेवत आहे, इतिहास काय आहे, बायबल याला कुठं कुठं काय काय पृष्ठभाग देतं किंवा सपोर्ट करतं, मी ते तुमच्या समोर ठेवत आहे. अजून जर आपण पुढे गेलं तर मी पाहतो नेहमीने ज्यावेळेस उपवास केले, नेहमीने इस्रायल लोकांसाठी रडून अश्रू ढाळून उपवास प्रार्थना केली आणि गोंताट घालून तो राखेत बसला. नेहमीचं पुस्तक 9 अध्याय 1 वचन. आणि पहा तुम्ही, ते लोक राखेत बसले आणि त्यांनी राखेत बसून पश्चाताप केलेला आहे. इवन दानियल एवढा मोठा संदेष्टा, दानियेलच्या पुस्तकात आम्ही सगळं प्रकटीकरण पाहतो. येशूच्या येण्याची, मरणाची आणि पुनरुत्थानाची सगळी भविष्यवाणी आम्ही दानियेलच्या पुस्तकात पाहतो. या दानियेलने ज्यावेळेस उपवास केले, जवळजवळ 21 दिवसाचे, 9 अध्याय 3 वचन, गोंताट नेसून व राख लावून मी उपवास करत आहे, अशा प्रकारचा उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. राखेचा बुधवार आहे ना, म्हणून मी ही सगळी राख किंवा राखेचा इतिहास आपल्यासमोर ठेवत आहे. इतकंच नाही, ज्यावेळेस योना संदेष्टाने निनवेच्या लोकांना आव्हान केलं की 40 दिवसानंतर नाश येणार आहे, पश्चाताप करा, या सगळ्या लोकांनी लहान लेकरापासून राजापर्यंत सगळे राखेत जाऊन बसले, गोंताट नेसले, असा उल्लेख आहे. योनाचं पुस्तक 3 अध्याय 4 ते 8 वचनं, तुम्ही आवर्जून याचा अभ्यास करा. आणि म्हणून हे सगळे जे राखेबद्दलचे वचन मी आपल्यासमोर अशासाठी ठेवत आहे की राखेच्या बुधवारमध्ये जी राख शब्द आलाय तो तुमच्यासमोर क्लिअर व्हावा. बऱ्याच वेळा या उपवासामध्ये जुन्या कराराचा कॉन्सेप्ट आणलेला दिसतोय आणि जुन्या कराराचा जो कॉन्सेप्ट आहे, जी पार्श्वभूमी आहे, त्या उपवासात टाकलेली दिसते. आम्ही जसं येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे येतो, मत्ती वर्तमान 11 अध्याय आणि 21 वचन, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सोर व सीदोन यांनी गोंताट नेसून व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता, अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी यरूशलेमच्या आणि इस्रायल लोकांना म्हणत आहे की सोर व सीदोनचे लोक जर तुमच्या ऐवजी असते तर ते राखेत बसले असते, त्यांनी गोंताट घातला असता आणि पश्चाताप केला असता. येशू ख्रिस्त राख आणि गोंताट याचा उल्लेख करत आहे आणि ती पार्श्वभूमी उचलत आहे. मी परत आपल्याला सांगतो, येशू ख्रिस्ताने आमची राख, आमचं गोंताट, आमच्या सगळ्या अपराध, सगळ्या पीडा स्वतःवर घेतलेल्या आहेत. परंतु या 40 दिवसाच्या उपवासाची सुरुवात राखेच्या बुधवारच्या दिवशी होत असताना याची हिस्ट्री, याचे डिटेल आपल्याकडे असावेत, म्हणून मी ह्या गोष्टी आपल्यासाठी मांडत आहे की का बरं राखेचा बुधवार, काय आहे राखेच्या बुधवारची हिस्ट्री, का बरं याला राखेचा बुधवार म्हणतात आणि काय याच्या मागची पार्श्वभूमी, काय घेतलं आहे ख्रिस्ती मंडळीने, या गोष्टी मी आपल्यासमोर ठेवत आहे. आता आम्ही ज्यावेळेस राखेच्या बुधवारकडे येतो तर हा जो राखेचा बुधवार आहे, या राखेच्या बुधवारला आजही, आजच्याही दिवशी अनेक मंडळांमध्ये संध्याकाळी सकाळी लोक एकत्र येतात. मग त्या कॅथोलिक असतील, प्रोटेस्टंट असतील, मेन लाईन असतील आणि अनेक चर्चमध्ये या राखेच्या बुधवारच्या दिवशी राखेवर प्रचार होतो, मातीवर प्रचार होतो. आणि इथंच या ठिकाणी हे उपवास सांगता होत नाही, तर बऱ्याच चर्चमध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की जे ले लीडर आहेत
किंवा प्रिस्ट आहेत किंवा फादर आहेत, ते लोकांना जवळ बोलून त्यांच्या डोक्यावर राख लावतात आणि राख लावून क्रूसाचं चिन्ह करतात किंवा त्या ठिकाणी राख लावून देतात आणि ती राख लावून लोक जातात आणि त्यांना असं वाटतं की आता लेंथला सुरुवात झाली आणि म्हणून याला राखेचा बुधवार पण म्हटलं जातं. प्रोटेस्टंट चर्चमध्ये जरी काही ठिकाणी डोक्याला राख लावत नाही, ऑर्थोडॉक्समध्ये लावतात, पण त्या ठिकाणी राख वाटतात, राख हातात देतात आणि या राखेला इतकं महत्त्व आजच्या दिवशी दिलं जातं. आता ही जी राख आहे ना, या राखेची पण फार मोठी हिस्ट्री. ही राख कुठून आणतात? काय गवऱ्या जाळतात का लाकडं जाळतात? नाही. झावळ्याचा रविवार जो होतो ना, त्या झावळ्या ज्या असतात झावळ्याच्या रविवारीमध्ये चर्चमध्ये वाटल्या झाल्या, त्या साठवून ठेवल्या जातात वर्षभर, त्या सुकवल्या जातात. मग त्या साठवलेल्या सुकवलेल्या ज्या झावळ्या आहेत त्याचं पीठ किंवा त्याची पावडर तयार केली जाते. मग त्याच्यामध्ये तेल ओतलं जातं आणि पेस्ट तयार करून आजच्या या दिवशी मॅक्झिमम कॅथोलिक आणि ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये तोच टिळा किंवा तीच राख जी वर्षभर जपून ठेवली होती तिला घेऊन लावलं जातं आणि प्रोटेस्टंट चर्चमध्ये तीच राख तिला जाळून तिला गोळा करून डबे ठेवून ती लोकांच्या हातात दिली जाते राखेच्या बुधवारच्या दिवशी. अजून आम्ही जर पुढे गेलो तर याच्यावर उपदेश पण केला जातो. उपदेशकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 20, त्या ठिकाणी असं म्हटलं 3:20 सर्व एकाच स्थानी जातात, सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीला मिळतात. जेव्हा प्रिस्ट राख देतात किंवा डोक्याला राख लावतात ते त्या व्यक्तीला हे सांगतात की बाबा आपण माती आहोत, आपण राख आहोत आणि आपण राखेला किंवा मातीला जाऊन मिळणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 19 म्हटलं माती मातीला मिळेल. राखेच्या बुधवाराचं खूप महत्त्व आहे. राखेच्या बुधवारच्या मागं खूप सुंदर इतिहास आहे. राखेच्या बुधवार मागं खूप चांगल्या प्रकारचं मार्मिक आणि गुपित आणि रहस्य आहे, पण कधी आम्ही इथपर्यंत जातच नाही किंवा कधी आम्ही याचा अभ्यास करतच नाही. तुम्हाला राख लावायची, राख घ्यायची, त्या राखेचं पालन करायचं याबद्दल मी शिक्षण देत नाही आहे, तो तुमच्यावर मी सोडतो. परंतु पवित्र शास्त्र या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा जुन्या काळात उपवास केले जायचे पश्चाताप करायला लावायचं, जेव्हा ते राखेत बसायचे वेदना करून घ्यायचे. नवीन करा स्वतः येशू ख्रिस्त राखेबद्दल आवर्जून उल्लेख करत आहे. हे तितकंच खरं आहे की आम्हाला राखेत बसायची गरज नाही, गोंताट लावायची गरज नाही किंवा कुठं राख घेऊन वागायची गरज नाही, परंतु येशू ख्रिस्ताने ही सगळी किंमत मोजलेली आहे. आणि या 40 दिवसाचे उपवास आजच्या या दिवसाने आम्ही सुरू करत असताना हे लक्षात ठेवायचं आहे आम्हाला की आम्ही माती आहोत आणि मातीला जाऊन मिळणार आहोत. आम्ही राखेतून आलो आणि राखेत जाऊन मिळणार. बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही फ्युनरल करतो, जेव्हा एखादा व्यक्ती मरतो आणि त्याला कबरेत ठेवलं जातं आणि शेवटचे शब्द पाळकांना त्याने मला किंवा अनेक पाळकांना जेव्हा बोलायचे असते तर आम्ही हातामध्ये माती घेतो. अनेक सेवकांना ते म्हणतात राखेला राख, मातीला माती. शास्त्र सांगतं की माती मातीला मिळेल. आज 40 दिवसाचा पवित्र काळ सप्ताह आपण सुरू करत असताना आजचा राखेचा बुधवार आहे. माझी प्रार्थना आहे परमेश्वराकडं, हा राखेचा बुधवार आपण सर्वजण सेलिब्रेट करत असताना आपण अनेक जण आज उपवासामध्ये असाल, आज आपण अनेक जण 40 दिवस उपवासात जात असाल. प्रभू या राखेच्या बुधवारचं जे मार्मिक महत्त्व आहे, गांभीर्य आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना सहाय्य करू. तुम्ही बुधवारचा उपवास करा, शुक्रवारचा उपवास करा, 1 दिवस करा, 2 दिवस करा, 10 दिवस करा, जेवढ्या दिवस करायचे तेवढ्या दिवस करा. पण ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, या सगळ्या उपवासातून जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचे आणि माझे अपराध स्वतःवर घेतले. त्याने किंमत मोजलेली आहे. त्याने सगळी राख, आपले सर्व गोंताट, पीडा, शाप आपल्यावर घेतलेला आहे. म्हणजे उपवास करत असताना आपल्याला राख, जरूर तुम्ही राख हा शब्द म्हणा, पण त्या राखेच्या मागं न जाता येशू ख्रिस्ताची जी राख झाली, येशू ख्रिस्त जो मेला, येशू ख्रिस्त जो आपल्यासाठी जळाला उन्हामध्ये, त्याची आठवण करून, येशू ख्रिस्ताने जे आमचं गोंताट स्वतःवर घेतलं, त्याचे कपडे फाडले गेले त्याची आठवण करून, आणि येशू ख्रिस्ताने जे आमचं पाप स्वतःवर घेतलं त्याची आठवण करून या 40 दिवसाच्या उपवासामध्ये एक पवित्र सुरुवात करूया, एक वचनाची सुरुवात करूया, देवाच्या भयाची सुरुवात करूया. कधी त्या सगळ्या ट्रॅडिशन गोष्टी करण्यात तुम्ही कमी पडाल किंवा त्यात जशाच्या तशा होणार नाही, नो प्रॉब्लेम, पण आपलं हृदय प्रभूला द्यायला विसरू नका, आपले संबंध प्रभू संग व्यवस्थित करायला विसरू नका. कधी हे सण पाळणं न पाळणं मी तिकडे घेऊन जात नाही, पण हे सण जात असताना, दरवर्षी सण येत असताना, ह्या गोष्टी आमच्या कानावर पडत असताना, राखेचा बुधवार, मोंदी गुरुवार, झावळ्याचा रविवार, गुड फ्रायडे, ईस्टर डे, हे सगळं आपण ऐकत असताना माझी प्रार्थना आहे देवाकडं, या सगळ्या ज्या गोष्टी पहिल्या शतकात, 3ऱ्या शतकात आणि आमच्या पूर्वजांनी ते इथपर्यंत घेऊन आले, यातून पवित्र अर्थ घेऊन, यातून वचनाचा अर्थ घेऊन, यातून आत्म्याची वाणी ऐकून आपण एक नवीन सुरुवात करू शकतो. आणि आजचा राखेचा बुधवार, मातीचा बुधवार हातात घेऊन न होता, ही जी माती मातीला मिळणार आहे, या मातीला
देवाच्या हातात देऊन, जसं आदमाला त्याने जिवंत केलं, त्याच्यात प्राण फुकला, त्या प्रकारे एक दिवस जेव्हा आपण मातीला माती म्हणून मिळू, जेव्हा तो परत येईल त्याने आपल्यात प्राण फुकावं, आपल्याला उठवावं. आणि ज्या उपवास प्रार्थना आपण करत आहोत, जे सण सूद आपण पाळत आहोत, त्याला सामोरे जात आहोत, ते फक्त कॅलेंडरमधले न होता पवित्र व्हावेत, देवाला आवडणारे व्हावेत, वचनानुसार व्हावेत. यासाठी परमेश्वर आपल्या सगळ्यांचं सहाय्य करू. परत एकदा आपल्या सर्वांना या लेंथच्या आजच्या राखेच्या बुधवारच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभू आपल्याला खूप सगळे आशीर्वाद देऊ. मला आपल्यासाठी प्रार्थना करू द्या. प्रेमळ देवा, आज आम्ही राखेचा बुधवार साजरा करत आहोत. विश्वामध्ये आज सगळं जग या 40 दिवसाच्या उपवासाचा आनंद घेत आहे. अनेक मंडळ्या, अनेक संस्था, अनेक लोक या 40 दिवसाचे उपवास करत आहे. मी तुझा दास आहे नात्याने प्रार्थना करतो, या 40 दिवसाचे उपवास तुझे लोक जात असताना प्रभू वचनाचं रहस्य तुझ्या लोकांना प्रगट कर. हा जो संदेश आलाय, हा संदेश हजारो लाखो लोकांपर्यंत जाऊ दे. जो कोणी हा संदेश ऐकत आहे, जेवढे प्रियजन हा संदेश ऐकत आहे, पित्या त्यांचे डोळे उघड आणि जुन्या गोष्टींप्रमाणे, रूढी परंपराप्रमाणे नव्हे तर वचनाप्रमाणे आत्म्याने भरून तुझ्या वाणीला ऐकून उपवासाने प्रार्थना करण्यासाठी तुझ्या लोकांचं सहाय्य कर. आमच्यासाठी तू राख झाला, आमच्यासाठी प्रभू तू मातीमध्ये गेला, आमच्यासाठी तू उन्हामध्ये जाऊन जळाला देवा. आमच्या सगळ्या पीडा, गोंताट, शाप तू स्वतःवर घेतले. आणि आज या राखेच्या दिवशी आम्हाला कुठलं राख लावून, कुठलं गोंताट घालून दुःख करण्याची गरज नाही, परंतु आम्ही या दिवसाची आवर्जून राखेचा बुधवारी आठवण करतो की तू आमच्यासाठी सगळं काही केलं आहे. आणि म्हणून या उपवासातून आम्ही जात असताना, तुझं प्रत्येक लेकरू जात असताना प्रभू, आम्ही तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या दुःखाबद्दल, तू वधस्तंभ उचलल्याबद्दल, जिवंत झाल्याबद्दल आणि आम्हाला परत घ्यायला येणार याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज जेवढे प्रियजन हा संदेश ऐकते, हा व्हिडिओ ऐकते, त्यांचे आत्मिक डोळे उघडू दे दे बाबा. योग्य रीतीने हा राखेचा बुधवार सेलिब्रेट करण्यासाठी, योग्य पद्धतीने या 40 दिवसाची उपवास प्रार्थना करण्यासाठी, जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.